अलिबाग फिरायला येत आहे, स्पेशली नागाव बीच, तर तुमच्यासाठी मी एक स्पेशल विला सजेस्ट करते आणि ते म्हणजे RR विला। तर RR विला हा नागाव बीचपासून फक्त 10 मिनिटं अंतरावरती आहे आणि तुम्हाला मी आज या RR विलाचं पूर्ण ॲम्बियन्स दाखवणार आहे, कारण मी तर आलेली आहे खास RR विला पाहण्यासाठी। सो तुम्हालाही म्हटलं पर्यटकांना इथे येण्यापूर्वी की RR विला हा कसा आहे, इथले रूम कसे आहेत, इथला ॲम्बियन्स कसा आहे, इथला स्विमिंग पूल कसा आहे आणि अजून काय काय स्पेशालिटी आहे या विलामध्ये हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। त्यामुळे ब्लॉग पुढेपर्यंत बघत राहा आणि आत्ता आपण पाहणार आहोत RR विलाचं फुल ॲम्बियन्स। तर आत्ता आपण पूर्ण RR विलाचा ॲम्बियन्स पाहिलेला आहे। तर सर्वांना प्रश्न पडतो की आपण विला पाहायला आले, आता इथल्या रूम कशा आहेत। खरं तर इथल्या रूम खूप डिलक्स आहेत। सो मी तुम्हाला इथली रूम दाखवते पहिल्यांदा। सो म्हटल्याप्रमाणे पाहू शकता एकदम डिलक्स अशी रूम आहे आणि खूप सुंदर रूम आहे। या रूम मध्ये तुम्ही बघू शकता बेड वगैरे प्रॉपर जसं आपल्याला हवं असं त्या प्रकारे बेड आहे। इथे तुम्हाला बाहेर पाहण्यासाठी मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला इथे विंडो खूप सुंदर बाहेरचा व्ह्यू दिसतो। त्यानंतर आपल्याला इथे टीव्ही आहे, त्याचबरोबर आपल्याला AC सुद्धा आहे आणि अजून एक सगळ्यांना हायजेनिक वॉशरूम लागतं, सो तुम्ही वॉशरूम पण बघून घ्या। सो खूप छान असं वॉशरूम देखील आहे। अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की इथे म्हटल्याप्रमाणेच ही रूम जी आहे ना खरंच खूप डिलक्स आहे, कारण का RR विलाची स्पेशालिटी आहे की इथल्या रूम खूप छान हायजेनिक व्यवस्थित असतात। सो अशाच प्रकारे तुम्हाला मी इतर रूम्स देखील दाखवणार आहे। हा तर फक्त फर्स्ट फ्लोर आहे, अजून आपल्याला सेकंड फ्लोरला पण जायचंय आणि त्याचबरोबर इथल्या फर्स्ट आणि सेकंड फ्लोरच्या वेगवेगळ्या स्पेशालिटी आहेत, त्या मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार। तत्पूर्वी तुम्ही इथल्या पूर्ण फर्स्ट फ्लोरच्या रूम पाहून घ्या। फर्स्ट फ्लोरच्या रूम तर पाहिल्यात। इथल्या फर्स्ट फ्लोअरवरती खूप सुंदर अशी आपल्याला गॅलरी आहे, प्रत्येक फ्लोअरला गॅलरी आहे आणि प्रत्येक रूमला वेगवेगळी सेपरेट गॅलरी आहे। सो तुम्हाला मी गॅलरीचा व्ह्यू दाखवते। बघू शकता खूप मोठी अशी गॅलरी आहे आणि हीच फर्स्ट फ्लोअरची खासियत आहे। त्याचप्रमाणे सेकंड फ्लोअरची सुद्धा अजून एक वेगळी खासियत आहे, जी तुम्हाला मी सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर दाखवणार आहे। चला तर मग आपण सेकंड फ्लोअरला। सो आत्ता आपण सेकंड फ्लोअरच्या रूम्स पाहायला आलेलो आहोत। जसं तुम्ही फर्स्ट फ्लोअरच्या रूम पाहिला प्रिशियस एकदम डिलक्स आहेत, त्याचप्रमाणे सेकंड फ्लोअरच्या रूम देखील प्रॉपर डिलक्स अशा रूम आहेत। म्हणजे ज्या इतर रूम मध्ये फॅसिलिटीज असतात सेम फॅसिलिटी, वायफाय प्रत्येक फ्लोअरला इथे वायफाय वेगवेगळा आहे। सो वायफाय फॅसिलिटी आहे, त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे AC, फॅन, देन टीव्ही, देन व्यवस्थित हायजेनिक वॉशरूम अशा सगळ्या गोष्टी सेकंड फ्लोअरला देखील अवेलेबल आहेत। सो सेकंड फ्लोअर तुम्ही आता माझ्यासोबत थोडंफार बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी इथल्या रूमची स्पेशालिटी सांगणार आहे।
ती म्हणजे ही एवढी भली मोठी अशी गॅलरी. तर RR विलाच्या स्पेशल डिलक्स रूम तुम्ही पाहिलेल्या आहेतच. फर्स्ट फ्लोअरच्या रूम देखील पाहिल्यात आणि सेकंड फ्लोअरच्या रूम देखील पाहिल्यात. सो आता मी तुम्हाला RR विलाची अजून एक स्पेशालिटी सांगणार आहे. जर तुम्ही अलिबागला पर्यटनासाठी येत आहे आणि स्पेशली RR विलामध्ये स्टेसाठी येत आहे तर तुम्ही इथे फॅमिलीसोबत येऊ शकता. आणि इथे आल्यानंतर जर 2 पर्यटक ॲट ए टाईम येत आहेत तर एका पर्यटकांसाठी फर्स्ट फ्लोअर आणि दुसऱ्या पर्यटकांसाठी सेकंड फ्लोअर. हे मी असं का म्हणते तर याची स्पेशालिटी तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्ही फर्स्ट फ्लोअर घेताय तर फर्स्ट फ्लोअरसोबत तुम्हाला मिळणार आहे स्पेशल असं स्विमिंग पूल. आणि जर तुम्ही सेकंड फ्लोअर घेताय तर तुम्हाला मिळणार आहे जकूझी बाथटब. सो अशा प्रकारे तुम्हाला आता मी फर्स्ट फ्लोअरचा स्विमिंग पूल देखील दाखवणार आहे आणि सेकंड फ्लोअरचं जकूझी बाथटब देखील दाखवणार आहे. नक्की बघा. आतापर्यंत आपण RR विलाचा फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि सगळ्या रूम पाहिलेल्या आहेत. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की फर्स्ट फ्लोअरची एक वेगळी खासियत आहे आणि सेकंड फ्लोअरची एक वेगळी खासियत आहे. कोणत्याही विलाला गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन असतं ते म्हणजे स्विमिंग पूलचं. पण स्पेशली RR विलाला तुम्ही येत आहे तर इथलं अगदी सुंदर असं अट्रॅक्शन आहे ते म्हणजे जकूझी बाथटब. सो जकूझी बाथटब आता तुम्हाला मी दाखवणार आहे. स्पेशली हे जे बाथटब आहे ते हॉट अँड कोल्ड आहे. आणि आपण नॉर्मली कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला स्पा आपण घेतो आणि त्याचे फक्त 500 ते 1000 रुपये एका कालावधीसाठी जसं की 15 मिनिटासाठी एकासाठी घालवतो. पण इथे आपल्याला अगदी 24 आवर्ससाठी हा जकूझी बाथटब मिळणार आहे. आणि आता हा ॲक्च्युअल वर्क कसा होतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. सो पहिल्यांदा जकूझी बाथटब तुम्ही बघून घ्या. हे जे जकूझी बाथटब आहे याच्यामध्ये जे एअर जेट आहे, एअर जेट प्रेस केल्यानंतर आपल्याला थोडे बबल्स येतात ते तुम्हाला मी दाखवते. जे आपण एअर जेट आहे ना ते दाबल्यानंतर आपल्या पूर्ण बबल्स आलेले आहेत आणि खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर सेकंड जे तुम्हाला मी दाखवणार आहे ते आहे वॉटर जेट. करू शकतो. इथे आपल्याला स्पीड वाढवण्यासाठी आणि स्पीड कमी करण्यासाठी देखील आहे. बघू शकता. आणि मेन म्हणजे हे कंटिन्युअसली फिल्टर होतंय त्यामुळे ते हायजेनिक सुद्धा आहे. आणि या जकूझी बाथटबचं जर तुम्हाला एक्झॅक्ट बघायचं असेल सगळ्यात जास्त भारी हे आपल्याला रात्री वाटतं. कारण याच्यामध्ये जे लाईट्स आहेत त्याचे कलर प्रत्येक वेळी चेंज होतात आणि रात्री याचा व्ह्यू बघण्यासाठी अगदी उत्तम असं हे जकूझी बाथटब वाटतं. सो मला तरी हे बाथटब खूप जास्त आवडलेलं आहे. आणि इतर विलापेक्षा जसं की तुम्हाला म्हटलं काहीतरी नाविन्यपूर्ण आहे. आणि माझ्या मते मी आत्तापर्यंत कुठे 5 स्टार हॉटेलमध्ये असं ऐकलेलं आहे की हे बाथटब पाहायला मिळतं. पण या RR विलाची सगळ्यात बेस्ट मला आवडलेली ही खासियत आहे. तर ॲज अ पर्यटक तुम्ही अलिबागमध्ये येत आहे खास करून नागाव बीच फिरायला तर या विलाचा आनंद घ्यायला बिलकुल विसरू नका. मी तर घेते, तुम्ही नक्की घ्या. तर जसं की तुम्हाला मी म्हटलं की फर्स्ट फ्लोअर तुम्ही घेताय तर फर्स्ट फ्लोअरसाठी तुम्हाला आहे हा स्पेशल स्विमिंग पूल जो तुम्ही आत्ता बघताय. खूप छान आहे आणि मला तर खूप जास्त आवडलेला आहे. आणि जर आपण सेकंड फ्लोअर घेताय तर सेकंड फ्लोअरसाठी आहे स्पेशल जे 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही असं जकूझी बाथटब जे मला तरी अलिबागमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. आता वेळ झाली ती पेट पूजेची.
सगळ्यांना माहिती आहे की अलिबागला आल्यानंतर आपल्याला सी फूड खायची खूप जास्त इच्छा होते आणि अलिबाग आणि सी फूड यांचं खूप अतूट नातं आहे, कारण समुद्र जवळ आहे. सो इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या ऑर्डरप्रमाणे जे कोणतेही सी फूड खायचे आहे तुम्ही मागवू शकता. मी तर स्पेशली प्रॉन्स आणि पापलेट मागवला होता विथ सोलकढी. तुम्ही बघू शकता माझी थाळीसुद्धा इतकी प्रिशियस आहे आणि टेस्टसुद्धा मी करून पाहिली. एक नंबर जेवण आहे आणि मला तर जेवण खूप आवडलं इथलं आणि सी फूड देखील आवडले. सो आत्ता मी जेवण करते आणि निसर्गाच्या सानिध्यात असं बसून जेवायला तर खूप भारी वाटतं. सो नक्कीच तुम्ही ही सी फूड थाळी खायला या. आणि स्पेशली आपण जे पाहिलं वरती तो बाथटब, जकुझी बाथटब, हा तर मला खूप जास्त आवडला. सो हे दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा. तर आत्तापर्यंत माझ्या माहितीत असलेला अलिबागमधला हा पहिला विला असेल ज्यामध्ये मला जकुझी बाथटब पाहायला मिळाला आणि खूप विलक्षण असं हे अट्रॅक्शन आहे या RR विलाचं. सो मला तरी हा RR विला खूप जास्त आवडलेला आहे. तर आत्ता आपण बोलणार आहोत या विलाच्या ओनरकडे, ज्यांचं नाव आहे मनोज राणे सर. सो मनोज राणे सरांकडून आपल्याला थोडी माहिती जाणून घ्यायची आहे की ही असेल की विला तर आपण पाहिले. आता सगळ्या पर्यटकांना इथे येण्यासाठी इथे रेट जाणून घ्यायचे आहे. तर सर मला तुमचे फक्त इथे रेट सांगा, म्हणजे मंडे टू थर्सडे रेट कसे असतात आणि फ्रायडे टू संडे रेट्स कसे असतात? मंडे टू थर्सडे जे रेट असतात ना ते आपण 2 प्रकारे देतो, की एक विथ फूड, एक विदाऊट फूड. तर आपण इथे आधी जो फर्स्ट फ्लोअर जो आहे, फर्स्ट फ्लोअरला आपण 3 रूम देतो आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल देतो, बरोबर आहे. आणि सेकंड फ्लोअरला आपण 2 रूम देतो. ही प्रत्येक गॅलरी आहे, इथे इव्हेंट वगैरे करू शकतात, एन्जॉय करू शकतात. प्लस आम्ही प्रायव्हेट हा जकुझी देतो. आता जिथे आहे 8 ते 10 लोकांची आहे. या 8 ते 10 लोकांचा जो सोमवार ते गुरुवारचे जे तारीख आहे तर त्यांना आम्ही 6,000 देतो विदाऊट फूड. हां, आणि जर विथ फूड पाहिजे असेल तर आम्ही 1500 ते 1700 देतो. रेट फ्लक्च्युएट सोमवार ते गुरुवार. आणि फर्स्ट फ्लोअर जो आहे तो फर्स्ट फ्लोअर आपण सोमवार ते गुरुवार देतो. एक 8,000 रुपये हे देतो, त्याच्यामध्ये विदाऊट फूड असतो. आणि जर विथ फूड घेतला तर तो प्राईस जातो एक 1500 ते 1700 पर पर्सन. आणि खालची कॅपॅसिटी आहे ती मिनिमम एक 10 लोकांची आहे आणि मॅक्झिमम 15 लोकांची आहे. आणि सेकंड फ्लोअरची जी कॅपॅसिटी आहे मिनिमम एक 8 लोकं इनफ आहेत आणि त्याच्यावर जास्त म्हटलं तर एक 6 जण. आणि फ्रायडे टू संडेचं असं असणार की फ्रायडेला आम्ही विथ फूड एक 2,000 रुपये घेतो, खाली आणि वर 2 लोक. तर जर सेकंड फ्लोअर जर प्रायव्हेट हवा असेल तर 8 लोकांचा बिल तर आम्ही जकुझी देऊ त्यांना. त्याच्यामध्ये विदाऊट फूड आम्ही 10,000 रुपये चार्ज करतो. आणि विथ फूड असेल तर आम्ही 2,000 रुपये पर करतो. आणि जर खालतो जर फर्स्ट फ्लोअर देतो तर फर्स्ट फ्लोअरला आम्ही स्विमिंग पूल देतो आणि स्विमिंग पूलला आम्ही विथ फूड 2,000 रुपये घेतो आणि विदाऊट फूड आम्ही 12,000 ते 14,000 रुपये चार्ज करतो. माणसांची कॅपॅसिटी. धन्यवाद सर. आपल्याला सरांनी खूप चांगलं समजावलं, म्हणजे इथले रेट्स कसे आहेत खूप चांगल्या प्रकारे समजावलं. तरीही तुमच्यासाठी खास मी डिस्क्रिप्शनमध्ये मनोज राणे सरांचा नंबर प्लस इथले रूम रेट सर्व काही मेन्शन करणार आहे. तर ॲज अ पर्यटक मला हा विला खूप जास्त आवडला आहे. तर मनोज राणे सरांच्या या RR विलाला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे या. आणि सगळ्यात जास्त म्हणजे इथलं जे अट्रॅक्शन आहे ते जकुझी बाथटब, जे मला आत्तापर्यंत कुठे पाहायला मिळालं नव्हतं, ते मला इथे पाहायला मिळालेलं आहे. सो जे 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला आनंद मिळतो तोच आनंद मला या अलिबागमधल्या नागाव बीच जवळच्या RR विलामध्ये घेता आलेला आहे. तर कोकण फिरण्यासाठी त्याला आतापर्यंत जसं सपोर्ट करतात तसाच तुम्ही या विलाला सपोर्ट करून इथे जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जकुझी बाथचा नक्की आनंद घ्या.